क्षमा दया नैराश्यता मनी शांती क्षमा दया नैराश्यता मनी अवस्था उन्मनी निरूपणे निरूपणे निरूपणायसे नाही समाधान निरूपणायसे नाही समाधान भ्रांतीचा संदेह कुठे कसरा भ्रांतीचा संदेह तुटे कसरा दास म्हणे करा निरूपण निरूपण दास म्हणे करा निरूपण निरूपण निरूपणायसे नाही समाधान निरूपणायसे नाही समाधान आणिक साधन आढळेना आढळेना निरूपणायसे नाही समाधान निरूपणायसे नाही समाधान निरूपणायसे नाही समाधान हरि ओम. अं, तर एवढ्यात खरं जॉईन व्हायला हवे. बघूया 2 मिनिटं. हरिओम आले. हरिओम. हरि ओम हरि ओम. आम्ही हरिओम वेदची आत्ताच आम्ही समर्थांचं भजन ऐकलं. आता 1 मिनिट आमची नेहमीची प्रार्थना म्हणतो आणि मग आपण आपला वर्ग सुरू करू. हं? ओम. 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 ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार तुम्हा सगळ्यांना. आपला हा 18वा दशक बहुजिनसी आपण गेल्या वेळेस सुरू केला आणि बहुदेवस्थान निरूपण सर्व देवांचे मूळ एक अंतरात्मा होय आणि त्याच्यानंतरचा जो समास आहे तो सर्वज्ञ संग निरूपण खरा जाणता कोण आणि त्यापाशी काय शिकावे. ते हे खरा जाणता कोण त्याच्यापाशी काय शिकावे ते बघा. आपलं भाग्य इतकं थोर की ते खरेच जाणते आणि त्यांच्यापासून खरोखरच काही शिकावं असे आज आपल्याला लाभलेले आहे. हं? तर ब्रह्मचारीजी मी आपलं या दासबोध वर्गात स्वागत करतो आणि त्यांची अगदी थोडक्यात ओळख म्हणजे त्यांच्या बघा त्यांच्याच वेबसाईटवरती किती सुंदर लिहिलं आहे. ते काय म्हणतात, द बेस्ट वे टू सर्व ए महात्मा इज टू फॉलो हिज टीचिंग्स विथ अटमोस्ट सिन्सिअरिटी.
आहा, ते फारच आवडलं मला. तर त्यांचा थोडक्यात परिचय असा की त्यांनी 2011 साली वेदांत प्रशिक्षणाचा 2 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर त्यांनी मुंबई नवी मुंबईमध्ये सेवा केली 5-6 वर्ष. खूप लोकप्रिय होते युवकांमध्ये. मग ते आता गेले काही वर्ष ही चिन्मय विश्वविद्यापीठ, चिन्मय इंटरनॅशनल फाउंडेशन याच्यामध्ये कार्यरत आहेत. त्यांना संस्कृतची मनापासून आवड आहे. केम्ब्रिज विद्यापीठात त्यांनी पटुत्व त्यांना आहे संस्कृतमध्ये. आणि आताच मी गुरुजींकडून ऐकला की त्यांचा PhD अभ्यासक्रमही पुरा होत आहे. तर ते गमतीनं म्हणाले, आमचे वेद चैतन्य BR म्हणजे इंग्रजीत BR म्हणतात ना, तर म्हणतात आता ते DR पण होणार, म्हणजे डॉक्टर पण होणार. आणि ब्रह्मचारी आमचे आमचे ब्रह्मचारी BR DR होणार. तर ते खऱ्या अर्थानं हे जीवन जगत आहेत. सर्वज्ञ निरूपण खरा जाणता कोण, तर आता आपण वेदजींकडनं शिकूया. तुमचं स्वागत आहे वेदजी. तुमच्यावर मी स्पॉटलाईट करतो आणि मग सुरू हरिओम. हरिओम. ऐकू येते का? येत आहेत. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वती नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. समस्त जन कल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरं नीलाम्बुज श्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागं पाणौ महासायकचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथम् अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं दनुजवनकृशानुं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि. हरि ओम. हरि ओम. सर्वांना माझा नमस्कार, प्रणाम. 2 गोष्टी सांगतो मग सुरू करतो. एक तर अरविंदजींचं बोलणं म्हणजे तुम्हाला माहितीये, मधात बुडल्यानंतर जसा गोडवा येतो ना, तसा असतो त्यांच्या बोलण्यामध्ये कायम. त्यामुळे त्यांनी जे काही ओळख करून दिली आहे, स्तुती केलेली आहे, ती सगळी त्यांच्याच मनातल्या सुंदरतेचं प्रतीक आहे, माझं नाही. ऍक्च्युली मला अरविंदजींनी सांगितलं होतं काही महिन्यापूर्वी की तुम्ही याल का. माझा एक दुसरा अभ्यास वर्ग म्हणजे ज्ञानयज्ञ चालू होता त्यावेळी, म्हणून मी त्यांना नाही म्हटलं. आणि एक अजून पण मनामध्ये हे होतं की मला दासबोधावरती बोलता येईल का, माझी क्षमता आहे का ती करण्याची, याचं मला खरंच काही माहिती नव्हतं. म्हणून मी त्यांना एवढं कॉन्फिडेंटली हो नाही म्हटलं. पण ते परत यावेळी जेव्हा आले तेव्हा मी म्हटलं की त्या यांनी मी थोडं वाचेन दासबोधामधलं काही, जो आता तुम्ही 18व्या दशकामध्ये आहात, तर त्यातला थोडासा भाग मला वाचनात येईल म्हणून मी खरं तर हो म्हटलंय. त्यांनी बरे ओळख करून दिली असेल की जाणत्याकडनं जाणून घेणं चांगलं असतं, पण ऍक्च्युली जाणत्याकडनं कसं जाणून घ्यायचं हे मला माहिती. मी जाणतंय का नाही तेवढं नाही मला माहिती, पण माझ्या नशिबाने, भगवंताच्या कृपेने मला जाणते लोक भेटलेत आणि त्यांच्याकडनं बऱ्याच गोष्टी जाणण्याचा प्रयत्न केलाय, चालू आहे. त्यामुळे मी त्याच्यावर थोडंफार बोलू शकतो. परंतु तिथे जाण्याआधी अजून एक गोष्ट मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की माझं मराठी काही खूप ओघवतं नाहीये, कारण की मी गेले 10 वर्ष केरळमध्ये राहतो. त्यामुळे मराठी बोलण्याचा तसाही कमीच संधी तशी मिळते. म्हणजे प्रवचन तर नाहीच, असं पण बोलायला खूप कमी मिळतं. त्यामुळे जर मध्ये कधी कुठे अडकलो तर माफी असावी पहिल्यांदा सुरुवातीलाच. मी जेव्हा या 18व्या दशकातले पहिले 2 समास वाचत होतो, पहिली गोष्ट माझ्या डोक्यामध्ये अशी आली की समर्थ रामदास स्वामी असं कोणाला काय नैवेद्य दाखवलाय, कोणाला काय खायला आवडतं, अशाबद्दल का बोलतात? तुम्ही म्हणजे तुमच्या अभ्यासक्रमानुसार तुम्ही हा समास वाचता का पूर्ण? कसं करता? हा, पूर्ण ओवी वाचतो. एक ओवींचा एक हं. समूह वाचतो विषय पूर्ण होण्यासाठी, एक असं हां, 4 ओव्या, आणि मग त्याच्याकडे पुन्हा पाठीमागे वळून त्याच्यात गर्भित अर्थ घे. पण ठीक आहे. तुम्ही मग तसंच करूया आपण.
म्हणजे काय सोपं जाईल, म्हणजे मला थोडस विषय समजून द्यायला सोपं जाईल. पूर्ण तर आपल्याला करता नाही येणार कदाचित, जेवढं होईल तेवढं त्याप्रमाणे आपण करूया. परंतु याचा बहुदेव स्थान निरूपण 18व्या दशकातला पहिला समास त्या नावाचा जो आहे, मी वाचतो, तुम्ही पण माझ्याबरोबर म्हणू शकता. हा, तुम्ही म्हणा बेस्ट, तुमची चाल कुठली ती पण मला कळेल. नाही नाही अरविंदजी, नाही हो. तुम्ही सुरुवात तर करू. ठीक. सुरुवात तर करू. श्रीराम तुझ नमो गजबदना, तुझा महिमा कळेना, विद्या बुद्धी देशी जना, लहान थोरासी तुझ नमो सरस्वती, चारी वाचा तुझे न स्फूर्ती, तुझे निज रूप जाणती, ऐसे थोडे. असं आम्ही साधच वाचतो आणि पूर्ण काही सगळ्या ओव्या शब्द शब्द नाही वाचतात तर त्याचा सारांश घेतो. आणि मग एखादी ओवी आता याच्यातल्या शेवटच्या ओव्या आहेत की जिथे चार समर्थ पाच. हा की मग ते वेदांतात शिरतात, त्याच्यावर मग तुम्ही सांगू शकता. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. तर इथे आता सुरुवातीला जसं सांगितलं ना, की या नवीन दशक सुरू होते म्हणून असेल कदाचित, समर्थांनी पुन्हा एकदा मंगलाचरण केलेलं आहे, सगळ्यांना नमस्कार पुन्हा एकदा केलेले आहेत. तुझं नमो गजवदना गणपतीला पहिला, त्यानंतर तुझं नमो सरस्वती, तुझं नमो चतुरानना ब्रह्माजी, विष्णू धन्य विष्णू पाळण करीसी, धन्य धन्य भोळा शंकर, त्रिमूर्ती म्हणजे ब्रह्मा विष्णू शिव, इंद्रदेव, यमधर्म, व्यंकटेश्वर, त्यानंतर बनशंकरी देवी, त्यानंतर भीमाला नमस्कार केलेला आहे, त्यानंतर खंडेराया, तुळजाभवानी, पांडुरंग, क्षेत्रपाल आणि रामकृष्ण आदिका अवतार, अशा अशा वेगवेगळ्या लोकांना त्यांनी नमस्कार केलेला आहे इथे. आणि मी जे जसं मी तुम्हाला म्हणलं की मी वाचत असताना असं म्हणलं की हे प्रत्येक याच्यात असं काय सांगतात की बघा आता 8व्या जर श्लोकामध्ये बघितलं तर वडे धिरडी स्वाद घेती आतळसा आपलांचा, म्हणजे कोणाला कुठला नैवेद्य दाखवतात आणि कुठला देव कुठल्या नैवेद्याने तृप्त होतो आणि ते खाऊन लोक कसे तृप्त होतात असं सगळं त्यांनी सांगितलेलं. बघा, भोजन करी पुढच्या याच्यामध्ये विवर विवर भोजन करी ऐसा कैचा, दही वडे खाता सकाळ समाधान होय, त्यानंतर कांदे भरीत रोडगे खाया सिद्ध होत. आता हे सगळं वाचत असताना मी म्हटलं की अशा प्रकारची अशा प्रकारचे नमस्कार, अशा प्रकारचं मंगलाचरण खूप कमी होत, परंतु ते करण्यामागचं एक विशेष कारण आहे. ते कळतं आपल्याला जेव्हा आपण 16व्या श्लोकामध्ये येतो. 15व्या श्लोकापर्यंत सगळ्यांना नमस्कार केलाय. 16व्या श्लोकामध्ये ते काय म्हणतात, सकळ देवांचे मूळ तो हा अंतरात्माची केवळ, भूमंडळी भोग सकळ त्यासीच घडे. आता त्यांचं काय म्हणणं आहे इथे लक्षात येतं की त्यांनी काय एवढ्या सगळ्या गोष्टींची चर्चा केली. ते काय म्हणतात, सकळ देवांचे मूळ, या सर्व देवांना ज्यांना मी नमस्कार केलाय त्या सगळ्यांचं मूळ काय, तर म्हणे अंतरात्माची केवळ, तो माझ्या आतमधला अंतरात्माच आहे. भूमंडळी भोग सकळ, आणि या भूमंडळामध्ये या विश्वामध्ये जे जे काही भोग आहेत, जे जे काही अर्पण केलं जातं, जे जे काही जीवांद्वारे घेतलं जातं आतमध्ये, ते सकळ त्यासीच घडे, त्याच्यासाठीच आहे. म्हणजे काय, ज्या नैवेद्याची प्रसादाची गोष्ट त्यांनी इतक्या वेळ केली, नैवेद्य जो देवाला दाखवत होतो त्याला देवाला दाखवल्यानंतर त्याचा प्रसाद होतो, तो लोक ग्रहण करतात, ते दोन्ही घेणारा अंतरात्माच आहे. म्हणून ते एवढं सगळं नैवेद्याबद्दल आणि प्रसादाबद्दल बोलले. काय सांगण्यासाठी की जरी तुम्ही देवाला दाखवत असाल किंवा देवाला दाखवल्यानंतर स्वतः खात असाल, तो खाणारा काही वेगळा नाही, तो एकच आहे. आणि तो कोण आहे, तर तो अंतरात्माची केवळ, तो फक्त अंतरात्माच आहे. आता याच्यामध्ये एक विषय जो येतो, जो मला अरविंदजींनी पण सांगितलं होतं की थोडासा त्याला त्याला जरा सांगा एक्सप्लेन करून, की देव काय आहे, कुठे आहे, तो आत आहे की बाहेर आहे, का दोन्हीकडे आहे, का कुठेच नाही, असा सगळा विषय देवाबद्दलचा आहे. तर आपण जनरली पण आता पण हा विषय तर काही नवीन नाही,
प्रत्येक पिढीला हा प्रश्न पडत असतो की देव कुठे आहे, देव आहे का नाही. आणि प्रत्येक पिढी आपापल्याप्रमाणे प्रयत्न करत असते समजून घ्यायचा, समजावून सांगण्याचं पण. मला पूर्ण खात्री आहे की तुमच्या समोर पण असा प्रश्न आलेला असणार आहे, जेव्हा नवीन पिढी येते आणि जेव्हा ते प्रश्न विचारायला लागतात की काय देव आहे का नाही, काय प्रूफ आहे, आणि सायंटिफिकरित्या मला सांगा वगैरे, शास्त्रीय दृष्ट्या सांगा वगैरे. मग तुम्हाला पण हा प्रश्न पडतो की अरे बाबा हे प्रूव्ह कसं करून देत, है ना. स- असं दाखवून कसं द्यायचं की देव आहे. हम्म? तर 2-3 गोष्टी त्याच्याबद्दलच्या आपण आधी बघूया. याच्याबद्दल कदाचित तुम्ही याच्यावर विचार केला असेल, कदाचित नसेल केलाय, माझ्या बरोबर विचार करा. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच पद्धतीने असं दाखवून दिलं जातं, पुरावा देऊन, की कसं भगवंत आहे. त्याच्यामध्ये तर मी काही जाणार नाही, कारण की त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. बऱ्याच जणांना असं पण वाटतं की भगवंत हा प्रत्येकाच्या आस्थेचा विषय आहे, प्रत्येकाच्या श्रद्धेचा विषय आहे. ज्याची जशी श्रद्धा तसा तो भगवंत असतो. काही जणांना असं पण वाटतं की, म्हणजे ते बरोबर पण आहे, की तो सर्व इंद्रियांच्या परे असल्यामुळे त्याचा अनुभव करणं किंवा करून देणं दोन्ही शक्य नाही. त्यामुळे तुम्ही त्या पद्धतीने जर काही शास्त्रीय पुरावे मागाल तर ते शक्य नाही. का? कारण की ते देवाला लागू नये. तुमचे शास्त्रीय पुरावे देवाला लागू नये. त्यामुळे तसं प्रूव्ह नाही करून देता येणार, साबित नाही करून देता येणार, असं पण मत आहे लोकांचं. आणि ते बरोबर आहे मत आहे. असं काही चुकीचं मत आहे असं म्हणण्याचा अर्थ नाही, गरज नाही. एक मी खूप सुंदर गुरुजींकडनं ऐकलं होतं. गुरुजींनी ईशस्तुती नावाची एक खूप छोटी रचना केली, 8 श्लोकांची. त्याच्यामध्ये गुरुजी खूप सुंदर म्हणतात की देव आहे का नाही याच्यावर एवढा वाद इतक्या वर्षापासून चाललाय, यानेच हाच एक पुरावा आहे की देव आहे. म्हणे जी गोष्ट नाहीच आहे त्याच्यावर एवढे दिवस वाद कशाला होईल. म्हणजे जसं मनुष्याला शिंग आहे का नाही, संस्कृतमध्ये कायम शास्त्राच्या दृष्टीने एक उदाहरण कायम दिलं जातं. काय, मनुष्य किंवा काय म्हणते ससा, असे जे प्राणी असतात त्यांना शिंग आहेत का नाही. म्हणे याच्यावर जास्त वाद नाही होणार. ते आणून दाखवतील आहेत का शिंग, नाही, चला झालं, प्रश्न मिटला. जी गोष्ट नाहीच आहे त्याच्यावरती एवढा वाद होण्याचं काही कारण नाही. आणि ते पण इतकी वर्ष शास्त्रांमध्ये पण तो वाद आहे, वेदांमध्ये पण आहे, आणि नंतरच्या ह्याच्यात पण आहे, आणि आज पण परत चालू आहे. तर म्हणे या वादाच तुम्ही फळ म्हणू शकता किंवा समजून घेऊ शकता की वाद आहे म्हणून तो देव आहे. इतकं सोपं आहे. पण याच्यामध्ये अजून थोडा विचार आपण केला. बऱ्याच गोष्टी विश्वामध्ये अशा आहेत की ज्या आपण शास्त्रीय पुराव्याने दाखवू शकत नाही किंवा अनुभव घेऊ शकत नाही. उदाहरण देतो, गुरुत्वाकर्षण आहे, हे सगळे मान्य करतात का? हो, म्हणजे काय, आता अनुभव होतो ना मला, दुसऱ्या कुठल्या गोष्टीची काय, दुसऱ्या पुराव्याची काही गरज नाही, माझा स्वतःचा अनुभव पण आहे. पण तो अनुभव जो मला होतोय तो न्यूटनने सांगितला किंवा न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा नियम आणला, याच्यावर तुमचा विश्वास आहे का? आता तुम्ही म्हणाल हो आम्हाला शास्त्राच्या विज्ञानाच्या क्लासमध्ये शिकवलं होतं शाळेमध्ये. नाही, माझं मत काय, पुरावा काय की न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा नियम लावला, याचा पुरावा काय आहे का पुरावा? असं पण असू शकतं ना की न्यूटनचा जो शेजारी होता तो खूप हुशार व्यक्ती होता, ती बाई पण असू शकते, कोणी पण असू शकते, आणि ज्यांनी तो गुरुत्वाकर्षणाचा नियम लावला आणि न्यूटननी तो इकडनं उचलला आणि सगळ्यांना प्रसिद्ध केला, पण स्वतःच्या नावाने केलं म्हणून आज आपण न्यूटनला न मानतो, असू शकतं का नाही? मी असं काही म्हणत नाहीये, मी फक्त प्रश्न विचारतोय की असं असू शकतं का नाही. असं असू शकतं, परंतु विज्ञानाच्या कक्षेमध्ये आपण असे कधी प्रश्न विचारत नाही. जेव्हा विषय अध्यात्माचा धर्माचा येतो ना, मग आपले सगळे असे विषय, असे प्रश्न यायला लागतात. विज्ञानामध्ये शिकताना ते जाणून बुजून चुकीच्या गोष्टी शिकवतात तुम्हाला पहिल्यांदा. बघा, आपण शाळेमध्ये शिकलो होतो ना ऍटॉमिक मॉडेल, ऍटमचं स्ट्रक्चर काय हे शिकलो होतं, आठवतंय? त्यांनी पहिल्यांदा शिकवलं होतं बोर्स ऍटॉमिक मॉडेल. मग 2 धडे झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की ते बोरचं ऍटॉमिक मॉडेल आहे ना ते चुकीचं आहे, रुदरफर्ड करेक्ट, रुदरफर्ड.
मग ते रुदरफोर्डचं ॲटॉमिक मॉडेल. मग 2 धडे झाल्यानंतर अजून सांगितलं नाही नाही ते पण चुकीचं आहे. ते काय ना प्रोटॉन आणि न्यूट्रॉन मध्ये इलेक्ट्रॉन्स आजूबाजूला गोल फिरत असतात. ते पण मानलं आपण. मग आता अजून 2 धडे झाल्यानंतर 2 कक्षा झाल्यानंतर ते सांगतील ते पण चुकीचं आहे. मी काय म्हणतोय की आपण तेव्हा असे प्रश्न विचारतो का? की जे तुम्ही सांगताय त्याच्यात तथ्य आहे का नाही? पुरावा काय आहे? नाही विचारत. कारण आपल्याला असं वाटतं की जे शास्त्राने सांगितलं, विज्ञानाने सांगितलं ना ते बरोबर. आणि जे काय आपल्या पूर्वजांनी आणि आपल्या आई-वडिलांनी आपल्याला सांगितलंय ना ते बरोबर नाही. ही कुठली योग्य गोष्ट तुम्ही मला सांगा बरं? मी असं नाही म्हणत आहे की जे त्यांनी सांगितलंय ते सगळं मान्य करा. नाही म्हणत आहे मी असं. कालिदासाने एक खूप सुंदर गोष्ट लिहून ठेवली. कालिदास म्हणला एका ठिकाणी त्यांचं एक खूप सुंदर कथन आहे की गोष्ट जुनी आहे म्हणून बरोबर असली पाहिजे असं काही जरुरी नाही. पुराण सर्व न तू साधू केवळ. एखादी गोष्ट खूप जुनी आहे म्हणून बरोबर असेल असं काही गरजेचं नाहीये. आणि एखादी गोष्ट नवीन आहे म्हणून चुकीची असेल असं पण काही नाही. केलं काय पाहिजे म्हणे दोन्ही गोष्टीचं समान विचाराने परीक्षण करून एका विद्वान व्यक्तीने निवडलं पाहिजे की काय बरोबर आहे काय चुकीचं. म्हणून मी असं म्हणतोय की विज्ञान आणि धर्म किंवा देव या दोन्हीमध्ये संभ्रम असू शकतो आणि ते काही चुकीचं नाही. कारण मनुष्याला जेवढी बुद्धी दिलेली आहे तेवढ्या बुद्धीनुसार जेव्हा तो विचार करतो तेव्हा असे प्रश्न येणारच. त्याच्यात काही चुकीचं नाही. आपल्याला काय केलं पाहिजे? एक तिर्हाईच्या दृष्टीने आपण विचार करून बघितलं पाहिजे की हे मला बरोबर वाटतं का? बरं समजा मी स्वतः एवढा विचार करण्यासाठी सक्षम नसेल तर माझ्यापेक्षा उच्च विद्वान आधी किंवा आत्ताच्या काळात जे आहेत त्यांचं ऐकलं पाहिजे. त्याच्यात पण काही चुकीचं नाही. आपल्याला असं का नेहमी वाटतं की सगळं मीच करणार? असं काय विज्ञानाच्या क्लासमध्ये शिकताना तुम्ही काय आधी सफरचंदाच्या झाडीखाली जाऊन बसले होते का? की थांबा आधी सफरचंद पडेल, मग मी स्वतः गुरुत्वाकर्षणाचा नियम लावेल, मग मी पाण्यात उडी मारेन, मग आर्किमिडीज सिद्धांत लावेल. असं सगळं आपण केलं होतं का? नाही ना. विज्ञानाच्या कक्षेमध्ये आपण काय शिकलो? जे आधीच्या लोकांनी आणलंय तेवढं शिकायचं, त्याच्या पुढे न्यायचं. तुम्हाला जर कुठल्या गोष्टीमध्ये शोध अजून पुढे करायचा आहे, करू शकता. पण त्याच्यासाठी कुठेतरी कोणावर तरी विश्वास ठेवायला पाहिजे का? ही एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून जे संत मंडळी आपल्याला सगळ्या अभंगातून सांगतात ते सगळं चुकीचं कसं असू शकेल? काहीतरी विचार केला पाहिजे का नाही? जर एवढे देवाची एवढी सगळी मंदिरं आहेत, एवढ्या लोकांनी त्यांची भक्ती केलेली, ते सगळे चुकीचे कसं असू शकतील? हा सगळे बरोबर पण नसतील, मान्य आहे, मी नाही म्हणत नाही, पण सगळे चुकीचे पण नसतील ना. ही एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे फक्त विज्ञानाच्या दृष्टीने विचार करायला पाहिजे असं जरुरी नाही. विज्ञानाबद्दल पण विचार केला पाहिजे तेवढाच जेवढा आपण धर्माबद्दल आणि देवाबद्दल करतो. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आणि खूप महत्वाची गोष्ट, देवाचं अस्तित्व हे आपल्या ज्ञानावरती किंवा विश्वासावरती अवलंबून नाही. गुरुत्वाकर्षण आहे का नाही याच्यावर आपण विचार करतो. आता समजा मी असं म्हणलं की माझा गुरुत्वाकर्षणावरती विश्वास नाही का? कारण की तो न्यूटनने सिद्धांत मांडला होता. न्यूटन भारतीय नव्हता म्हणून माझा त्याच्यावर विश्वास नाही. म्हणू शकतो का नेहमी? म्हणू शकतो. माझा विश्वास नाही. ठीक आहे. आणि समजा मी दुसऱ्या मजल्यावरनं उडी मारली, काय होईल? गुरुत्वाकर्षणाचा नियम माझ्यावरती लागू होईल. बरोबर आहे का नाही? आपण लहानपणी असताना एक जोक सांगायचो की आधी मी खाली जाईन आणि मग मी वरती जाईन. म्हणजे आधी खाली पडेन आणि मग मरून वरती जाईल. ठीक आहे. समजा मी असं म्हणलं की नाही माझा गुरुत्वाकर्षणाच्या नियमावरती विश्वास आहे पण मला तो एवढा कळत नाही. गुरुत्वाकर्षणाचा नियम काय सांगतो की सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पृथ्वीच्या केंद्राकडे आकर्षित होतात. आणि कुठल्या फोर्सने आकर्षित होतात तर मास इंटू जी, तो जी फोर्स जो आहे त्याला म्हणतात ग्रॅव्हिटेशन फोर्स. 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता हे मीटर पर सेकंड स्क्वेअर काय मला नाही कळत. सेकंड म्हणजे टाइम, टाइमचा स्क्वेअर कसा करायचा, 2दा का मल्टिप्लाय करायचं मला नाही माहिती. 9.8 काय आहे ते पण मला नाही माहिती, पण माझा विश्वास आहे. अशा व्यक्तीने समजा दुसऱ्या मजल्यावरनं चुकून
पडला तर काय होईल? गुरुत्वाकर्षणाचा नियम त्याला पण लागू होईल. आणि तिसरी व्यक्ती ज्याने गुरुत्वाकर्षणाच्या नियमावरती पीएचडी केली, ज्याचा फक्त विश्वास नाहीये, त्याला कळतो पण तो नियम, किंवा समजा न्यूटन स्वतः चुकून दुसऱ्या मजल्यावरनं पडला, काय होईल? गुरुत्वाकर्षणाचा नियम त्याला पण लागू. म्हणजे माझा विश्वास आहे का नाही, मला कळतो का नाही, त्याने काही फरक नाही पडत, नियम माझ्यावर लागू होणार. नियमाचं अस्तित्व हे माझ्या विश्वासावर किंवा ज्ञानावरती अवलंबून नाही. आता काय आहे, जर मी त्या गोष्टीवर विश्वास ठेवला तर मी उडी मारणार नाही, आणि जर मी त्या नियमाचं ज्ञान आत्मसात केलं तर त्याच नियमाच्या आधारे मी विमान पण बांधू शकतो. त्यामुळे विश्वास न ठेवणं आणि जाणून न घेण्यामध्ये माझाच तोटा आहे, त्या नियमाचं काही नाही जाते. हे आले का लक्षात? आता हे सेम असंच्या तसं देवावरती अप्लाय होतं. देवाचं अस्तित्व, भगवंताचं अस्तित्व काही आपल्या विश्वासावर किंवा आपल्या ज्ञानावर अवलंबून नाही, तो आहे. पण जर मी विश्वास ठेवला तर माझं जीवन सुकर होईल. आणि जर मी ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न केला, भगवंताचं ज्ञान प्राप्त करण्याचा, तर माझ्या जीवनाची सफलता होईल, कृतकृत्यता होईल. त्यामुळे प्रश्न हा नाहीये की देव आहे का नाही, प्रश्न हा आहे कोण आहे देव, कुठे आहे? असे प्रश्न विचारले पाहिजे. मला बऱ्याच जणांनी, बरेच तरुण मुलं पण आजकाल प्रश्न असा विचारतात ना, की तुम्ही म्हणता देव सगळीकडे आहे, मग तो सगळीकडे असेल तर तो माझ्या रूम मध्ये पण आहे, मग मला उठून आंघोळ करून मंदिरात जाण्यासाठी का सांगतात? आता नीट लक्षात घ्या, हा प्रश्न त्याचा चुकीचा नाही. आपण काय करतो ना आजकाल, असे कोणी प्रश्न विचारले गेले, ऐकत नाही तू, काय नाही, आळशी झाले, लॉजिक प्रश्न विचारले, लॉजिक उत्तर द्या ना. उगीच आपलं माझ्या आई वडिलांनी मला सांगितलं होतं आणि मी कधी त्यांच्यावरती असा प्रश्न विचार, अरे तुम्ही नाही विचारलं, तुमची चुकी. तुमच्या चुकीसाठी तो नवीन युवक का फेडेल? त्याने एक लॉजिकल प्रश्न तुम्हाला विचार, की तुमच्या शास्त्रामध्ये आणि तुम्ही कायम सगळ्यांना सांगत असता देव सगळीकडे, मग जर तो सगळीकडे तर तो माझ्या रूम मध्ये पण आहे, माझ्या बेडवरती पण आहे, मग मला उठून आंघोळ करून मंदिरात जायची गरज काय? प्रश्न बरोबर आहे का नाही? आता याला बरोबर उत्तर दिलं पाहिजे. गुरुदेव स्वामी चिन्मयानंदजी याच्यामध्ये एक खूप सुंदर उदाहरण द्यायचे. ते म्हणायचे, गायीमध्ये दूध देण्याची क्षमता असते आणि ते दूध हे गायीच्या प्रत्येक सेलमध्ये असतं, प्रत्येक सेलमध्ये. पण ते बाहेर येण्याची एक जागा आहे. तुम्ही जर तिचे कान ओढले तर कानातून दूध नाही येणार, है ना. शेपटी ओढली, शेपटीतून दूध नाही, काहीतरी वेगळं येईल, दूध नाही येणार. ती एक जागा आहे, त्या जागेतून दूध येणार बाहेर. जरी त्या पूर्ण गायीमध्ये दूध आहे असं काही नाही, ते दूध तिथेच बनते नाही, ते प्रत्येक सेलमध्ये बनतंय, पण ते बाहेर येण्यासाठी, मॅनिफेस्ट होण्यासाठी एक जागा आहे. सुंदर उदाहरण. दुसरं उदाहरण मी तुम्हाला देतो, जे तुम्ही आता आजकाल जेव्हा तरुण पिढी विचारते तेव्हा सांगू शकतात. मूवी बघतात सगळे तरुण, नाही का नाही, तुम्ही पण बघतच असाल. ती मूवी, तो जो चित्रपट असतो तो तुमच्या मोबाईलवर पण दिसतो, आहे का नाही, तुमच्या टीव्हीवर पण दिसतो आणि थिएटरमध्ये पण दिसतो. मग जर माझ्या मोबाईलवर मला तो मूवी दिसत असेल तर एवढे पैसे खर्च करून थिएटरमध्ये मी का जातो? कारण त्या चित्रपटगृहामध्ये, थिएटरमध्ये मला एक वेगळा अनुभव मिळतो. काय अनुभव असतो तो? की पूर्ण अंधार आहे, एवढी मोठी स्क्रीन आहे, एवढा चांगला आवाज आहे, सगळे लोक जे तिथे आले ते चित्रपट बघायला आले, त्याच्यामुळे काय होतं ना, एक सगळं एक वातावरण तयार होतं. वाईब म्हणतात आजकाल, वाईब. तर मी त्या चित्रपटासाठी फक्त चित्रपटगृहात जात नाहीये, पण त्या चित्रपटाच्या अनुभवासाठी मी चित्रपटगृहात जातो. मला तो चित्रपट
टीव्हीवरती किंवा मोबाईलवरती दिसेल, पण तो अनुभव मिळणार नाही. अगदी तसंच भगवंत तुमच्या खोलीमध्ये पण आहे, तुमच्या बिछाण्यावरती पण आहे. परंतु तो अनुभव जो तुम्हाला मंदिरात जाऊन मिळणार आहे ना, तो अनुभव मिळणार नाही. का? कारण की इतक्या वर्षांपासून त्या मंदिरामध्ये जी पूजा अर्चना होते, जे लोक तिथे येऊन कायम साधना करतायत, त्याच्यामुळे तो अनुभव मोठा झालाय त्या मंदिरात. लक्षात येते का मी काय म्हणतोय? भगवंत सगळीकडे मान्य केलं, परंतु तो अनुभव सगळीकडे. हा, ज्या दिवशी तुम्हाला तो अनुभव तुमच्या घरामध्ये होईल, त्या दिवशी तुम्हाला मंदिरात जायची गरज नाही. ज्या दिवशी तुम्हाला तो अनुभव बिछाण्यामध्ये होईल, त्या दिवशी तुम्हाला बिछाण्यावरनं बाहेर पडायची पण गरज नाही. पण जोपर्यंत तो अनुभव होत नाही, तोपर्यंत अशा सगळ्या ठिकाणी जावं लागणार. सांगण्याचा मुद्दा असा आहे की जेव्हा पहिली गोष्ट म्हणजे आपण आज बघितली की भगवंतावरती जे आपण प्रश्न विचारतो, ते फक्त भगवंतावरती सीमित न ठेवता सगळ्याच बाबतीत विचारले पाहिजे. विज्ञानाने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी योग्य असतील असं जरुरी नाही, आणि त्याचं आकलन करून आपल्या दृष्टीने किंवा इतर पंडितांच्या दृष्टीने जाणून घेतलं पाहिजे यांचं काय म्हणणं. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आपण बघितली की आपल्या विचार करण्यावरती त्यांचं अस्तित्व टिकलेलं नाही. आणि तिसरी गोष्ट आपण आज अशी बघितली की जेव्हा असे प्रश्न येतात, तेव्हा ज्या पातळीवरती ते प्रश्न विचारले त्या पातळीवरनं उत्तर दिलं पाहिजे. त्यांनी एखादा जर बौद्धिक प्रश्न विचारला असेल तर त्याला श्रद्धेचं उत्तर नाही दिलं पाहिजे, त्याला बौद्धिक उत्तर दिलं. आणि त्याचप्रमाणे जर कोणी श्रद्धेने प्रश्न विचारला असेल किंवा श्रद्धेविषयी प्रश्न विचारला असेल, त्याचं मग बौद्धिक उत्तर नाही द्यायचं, त्याला श्रद्धेने प्रश्न उत्तर द्यायचं. इतके विषय आपण बघितले. आता आपण थोडंसं पुढे जाऊ. देव आहे का नाही किंवा तो कुठे आहे, या दोन्ही प्रश्नांच्या आधी एक महत्वाचा प्रश्न असा आहे, देव कोण आहे? आपली देवाबद्दल भगवंताबद्दलची बुद्धी काय, म्हणजे आपण काय देवाला समजतो, त्याच्यावरती अवलंबून आहे की तो देव तसा आहे का नाही आणि तो कुठे आहे. जसं उदाहरण देतो, बऱ्याच लोकांना असं वाटतं की देव हा वरती कुठेतरी आहे, म्हणून आपण नमस्कार करताना पण वरती करतो का नाही? मग आता तो जो देव जो कुठेतरी वरती बसलेला आहे, त्याच्यावर सगळ्यांचा विश्वास असेल असं जरुरी नाही. काही जणांचं असं काय मत आहे, देव सगळीकडे. काही जण म्हणतात देव मूर्तीमध्ये. आता हा 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 जो वेगवेगळा विचार आहे भगवंताबद्दलचा, याच्यातनं एक पुढचा मुद्दा बाहेर येतो, तो असा की आपल्या धर्मानुसार नास्तिक असं कोणी नाहीच आहे. नीट लक्षात आहे मी काय म्हणतो. साधारणतः आपण लहानाचे जेव्हा मोठे होत असतो मराठी घरांमध्ये, तेव्हा आस्तिक नास्तिक हे शब्द आपण बऱ्यापैकी वापरतो, म्हणजे आपल्याला माहिती असतं. आणि त्याचा अर्थ आपण असा लावलेला असतो की आस्तिक म्हणजे ज्याची देवावरती श्रद्धा आहे किंवा जो देवाला मानतो, आणि नास्तिक म्हणजे तो देवाला मानतो. शास्त्रामध्ये असं काही सांगितलेलं नाहीये आस्तिक नास्तिक बद्दल. आस्तिक दर्शनं ती आहेत की जे वेदांना प्रमाण मानतात, आणि नास्तिक दर्शनं ती आहेत जे वेदांना प्रमाण मानत नाही. देवाशी त्याचा काही संबंध तसा नाहीये शास्त्राच्या दृष्टीने. तर बरेच आस्तिक दर्शनं अशी आहेत की जी देवाला मानत नाहीत. न्याय दर्शन, पूर्वमीमांसा दर्शन हे मानत नाही. त्यामुळे आस्तिक नास्तिकचा थोडासा वेगळा अर्थ शास्त्रामध्ये आहे. पुढची गोष्ट, नास्तिक म्हणजे कोण? जो देवाला मानत नाही असं नाही, जो तुम्ही सांगत असलेल्या देवाच्या लक्षणाला व्याख्येला मानत नाही, त्याला नास्तिक म्हणतात. बघा, विचार करा. मला वाटतं देव असा आहे, दुसऱ्या कोणाला तरी वाटतं तो तसा आहे, आणि तिसरा येऊन म्हणतो मला तुमच्या दोघांचं मत मान्य नाही. मग आपण काय म्हणतो, तिसरा जो आहे ना तो नास्तिक आहे. अरे, त्याला तुमचं मत मान्य नाहीये, त्याला देवच मान्य नाही असं नाही ना, त्याच्या मते देव काहीतरी वेगळा आहे. जसं प्रत्येक धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये, इस्लाममध्ये, ख्रिश्चॅनिटीमध्ये, प्रत्येकामध्ये देवाची व्याख्या वेगळी आहे का नाही? देव कोण आहे याची व्याख्या वेगळी आहे. आता तुम्ही त्या संप्रदायानुसार, पंथानुसार त्या प्रकारच्या देवाला मानता, त्याच्यावरती विश्वास ठेवता, व्हेरी गुड, चांगली गोष्ट आहे.
पण म्हणून सगळ्या विश्वातल्या सगळ्या लोकांनी याच मान्यतेला म्हणजे काय म्हणता येईल ऐकलं पाहिजे किंवा त्याच्यावर अनुसरण केलं पाहिजे असा अनुग्रह दुराग्रह चांगला नाही. की मला जो कळलाय ना देव तोच देव बरोबर आहे, बाकी सगळ्यांना कळलेला देव चुकीचं आहे. इथे आपण थोडीशी गडबड करतो. मला कळलेला देव बरोबर आहे, व्हेरी गुड, पण म्हणून मला कळलेला देवच बरोबर आहे असं तर च ची गरज नाही. हिंदू धर्मामध्ये अद्वैत वेदांतानुसार एक व्याख्या केलेली आहे, पण आपण कधीच तो च लावत नाही. म्हणून अद्वैत वेदांताचं दर्शनाचं दुसऱ्या कुठल्याही दर्शनाशी काही वाकडं नाही. दोनच दर्शन अशी आहेत. एक नास्तिक दर्शन आहे ज्याला जैन दर्शन म्हणलं, आणि एक आस्तिक दर्शनामध्ये अद्वैत वेदांत, ज्याच्या दुसऱ्या कुठल्याही दर्शनाशी काही वाकडं नाही, त्याच्यामध्ये काही विरोध नाही. जैन दर्शन सांगतं की असेल, म्हणजे एखादा व्यक्ती म्हणतो की देव आहे, असेल, नाही देव नाहीये, नसेल, शास्त्र आहे, असेल, शास्त्र नाहीये, नसेल. जैन दर्शनानुसार, मी जैन लोकांबद्दल नाही सांगितलं बरं का, दर्शनानुसार सांगतो, विचार करण्याच्या पद्धतीबद्दल सांगतो. ती जैन दर्शन असं आहे की ते जे म्हणतात स्यात असे, त्याच्यामुळे त्यांचा कोणाला विरोध नाही. जे कोणी जे काय म्हणतात ते म्हणतात, शक्य. अद्वैत वेदांताचा पण कोणाला काही विरोध नाही, कारण तो सांगतो की तुम्ही सगळे बरोबर, पण तुम्ही सगळे ज्यावेळी असं म्हणता ना की मीच बरोबर आहे, तेव्हा तुम्ही फक्त चुकीच्या, बाकी सगळं ठीक. तुम्ही म्हणतात भगवंत नाही, ठीक आहे, काय प्रॉब्लेम. वेद प्रमाण नाही, ठीक आहे, काय प्रॉब्लेम, ठीक आहे तुम्ही. पण तुम्ही जे असं म्हणता की मी म्हणतोय म्हणून दुसऱ्या कोणी काही वेगळा विचार नाही केला पाहिजे, मी सांगतोय तेच बरोबर, तिथे थोडीशी गडबड. तिथे तुम्ही जर थोडंसं पुढे करेक्ट केलं ना तर तुम्हाला कळेल की वेगळे मत असू शकतात. कठोपनिषदामध्ये पण हाच प्रश्न नचिकेताने यमराजाला विचारले. येयम प्रेते विचिकित्सा मनुष्य अस्ति इत्येके नायमस्ति इति चेत् एतत् विद्याम अनुशिष्टस्त्वयाम वराणामेष वर्तते. की सर्व समाजामध्ये शास्त्रांमध्ये याविषयी थोडीशी एक संभ्रम थोडासा आहे. काय की हा भगवंत आहे का नाही, अस्ति इति एके, काही म्हणतात की तो आहे, न अस्ति इतिच्या एके, आणि काही म्हणतात तो नाही. तर त्याच्याबद्दल मला तुम्ही सांगा, तो देव आहे का, कोण आहे, आणि तो कुठे. त्या विषयावर आता आपण जाणार. शास्त्रानुसार वेदांनुसार सांगितलेलं आहे की परमात्मा हा निर्गुण निराकार स्वरूप आहे. निर्गुण म्हणजे काय, ज्याला कुठलाही विशेष गुण नाही. नीट लक्ष द्या, निर्गुण ज्याला विशेष कुठला गुण नाही, निराकार विशेष कुठला आकार नाही, आणि गुण आकार विशेष नसल्यामुळे हा भगवंत किंवा हा परमात्मा आहे असं दाखवून देता येणार नाही. जसं की हे तुमच्या समोर काय मी दाखवते, ते घड्याळ आहे. हे घड्याळ आहे हे मला कसं कळतंय किंवा मी हे तुम्हाला कसं सांगू शकतोय, कारण की या घड्याळाचे काही विशेष गुण आहेत आणि त्याला एक आकार आहे का नाही. एक गुण कुठले आहेत की बाबा तो घड्याळ काळ सांगतं, गोल आहे ना आकार, हात लावल्यानंतर कळतं की कुठल्या तरी धातूनी बनलेलं आहे, मेटलनी बनलेलं आहे. हे सगळे त्याचे गुण आणि आकाराच्या काय म्हणतात संदर्भामध्येच मी त्याचं कुठल्याही प्रकारचं विवेचन करू शकतो. कुठल्याही प्रकारे मला जर कुठली गोष्ट जाणून घ्यायची असेल किंवा दाखवून द्यायची असेल, दोन्ही मध्ये मला त्या गोष्टीमध्ये गुण आणि आकार असणं गरजेचं. काही गोष्टी अशा की त्याच्यामध्ये गुण आहेत पण आकार नाहीत, त्या समजायला थोड्या कठीण जातात. मी तुम्हाला म्हटलं माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, दाखवून द्या, प्रेम दाखवा. आता प्रेम नाही मला दाखवता येणार कारण की त्याला काही आकार नाही, पण तो जो प्रेमाचा गुण आहे तो माझ्या इतर कृतींमधून तो दिसू शकतो, पण तो समोरच्याला कळला का नाही, तो बरोबर त्याने ओळखला का नाही, याच्याबद्दल संभ्रम. का, कारण की आकार नाहीये, अजून कठीण होतं.
एखादी गोष्ट जिला गुण पण आहे, आकार पण आहे, ती गोष्ट सांगणं, दाखवणं सोपं. जिला फक्त गुण आहे, आकार नाही, सोपं नाहीये, पण दाखवता येऊ शकतं वेगवेगळ्या माध्यमात. आता विचार करा, ज्या परमात्म्याला गुण पण नाही विशेष कुठला आणि आकार पण नाही, त्याला कसं दाखवणार? हा, म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही अशा ओळी शास्त्रामध्ये बघता की देवाला जाणून घेऊ शकत नाही कोणी, किंवा खूप कमी जण आहेत ज्यांनी या देवाला जाणून घेतले. समर्थ रामदास स्वामी पण इथे तेच म्हणतात, आणि त्याच्यावरतीच मग तो दुसरा समाज पुढे नेत आहे. परंतु जेव्हा जेव्हा तुम्ही अशा ओळी बघताना त्यावेळी लगेच डोक्यात काय आणायचं की हे ते निर्गुण निराकार देवाबद्दल, भगवंताबद्दल, परमात्म्याबद्दल बोल. आता तोच निर्गुण निराकार, ज्याला परब्रह्म म्हणलंय, परमात्मा म्हणलंय, जेव्हा गुणसहित होतो, जेव्हा त्याच्याबरोबर, त्याच्याबद्दल, त्याच्याशी काही गुणांचा संबंध येतो, ज्याला त्रिगुण म्हणले, सत्व रजस तमस, हे 3 गुण त्याच्याशी संबंधित होतात. त्रिगुणात्मिका माया आहे ना, माया. त्या मायेचा संबंध जेव्हा त्या परमात्म्याशी होतो, तेव्हा त्याला सगुण निराकार ईश्वर म्हणतात. सगुण म्हणजे काय? गुणसहित, परंतु निराकार, अजून कुठला आकार नाहीये. गुण कुठले आलेत? मायाशी संपर्क आल्यामुळे मग मायेचे जे गुण येतात, सत्व रजस तमस, मग त्याच्याप्रमाणे काय होतं, मग इतर सगळ्या गोष्टी त्या ईश्वराशी संबंधित आहेत, की तो ईश्वर विश्वाचा कर्ता आहे, धर्ता आहे, हर्ता आहे, है ना. तो पूर्ण काय म्हणता येईल, अंतर्यामी आहे, सर्वज्ञ आहे, सर्व शक्ती आहे, सर्वव्यापी आहे. हे सगळे गुण ईश्वरामध्ये का आलेत? कारण की ते मायेशी संबंध आलाय, आणि म्हणून ते जे सगळे गुण आहेत ते ईश्वरामध्ये आलेत. तोच निर्गुण निराकार परमात्मा आता आपल्याला सगुण निराकार ईश्वर रूपाने प्रतीत होतोय. पण पुन्हा एकदा लक्षात घ्या, सगुण निराकार, अजून त्याचा आकार नाही, आणि म्हणूनच तो सर्वव्यापी. जर त्याचा स्वतःचा आकार असेल तर तो सर्वव्यापी कसा होईल? जसं की पाणी असतं, पाणी ते तुम्ही ग्लासमध्ये टाकाल तर ते ग्लासचा आकार घेतं, तुम्ही एखाद्या चौकोनामध्ये टाकाल तर ते चौकोनाचा आकार घेतं, तुम्ही जर सांडलं तर ते जमिनीचा आकार घेतं, पसरतं. पण समजा बर्फ असेल ज्याचा स्वतःचा आकार आहे, ते मग सगळ्या गोष्टीमध्ये जाणार नाही. ते बाटलीत नाही टाकू शकत तुम्ही. पाणी टाकू शकता, ते बाटलीचा आकार घेईल, पण बर्फ जाणार नाही ना बाटलीमध्ये. का? त्याचा स्वतःचा एक आकार आहे. ईश्वर निराकार असल्यामुळे सर्वव्यापी असू शकतो. येते का लक्षात इथपर्यंत? आता तोच निराकार ईश्वर, सगुण निराकार ईश्वर जेव्हा वेगवेगळे आकार घेतो, तेव्हा त्याला सगुण साकार भगवंत म्हटलं जातं, भगवान म्हटलं जातं. येते का लक्षात थोडस? तोच परमात्मा निर्गुण निराकार जेव्हा मायेशी संपर्क येतो तेव्हा सगुण निराकार ईश्वर बनतो. ईश्वर बनतो म्हणजे आपल्याला असं वाटतं की तो ईश्वर बनत काहीच नाही, तो परमात्मा परमात्माच आहे, पण असं वाटतं की तो सगुण निराकार ईश्वर बनतो. आता तो जेव्हा वेगवेगळे आकार घेतो तेव्हा तो वेगवेगळ्या रूपांमध्ये आपल्याला दिसतो. मग तो ब्रह्मा, विष्णू, महेश अशी त्रिमूर्तीची रूपं असतील, सरस्वती, लक्ष्मी, पार्वती देवीची रूपं असतील, गणपती, कार्तिकेय स्वामी, या वेगवेगळ्या रूपांमध्ये आपल्याला तो दिसतो. त्याला सगुण साकार भगवंत म्हणतात, भगवान म्हणतात. आणि तोच सगुण साकार भगवंत जेव्हा आपल्या दृष्टीच्या लेवलला येतो, म्हणजे काय, तो जेव्हा भगवंताच्या स्तरावरती असतो तेव्हा त्याच्या दर्शनासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतात. जसं आपण बघितलं असेल की खूप तप, ध्यान वगैरे केल्यानंतर त्या भगवंताच्या रूपाचं दर्शन आपल्याला होतं. जसं गणपतीचं दर्शन मोरया गोसावीनं झालं होतं, किंवा पांडुरंगाचं दर्शन संतांना होत होतं तसं. पण त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. आता तो भगवंत जो सगुण साकार आहे तो आपल्या दृष्टीच्या स्तरावरती जेव्हा येतो तेव्हा त्याला अवतार म्हणतात. दृष्टीगोचर, आपल्या दृष्टीने आपण, म्हणजे काय, जेव्हा भगवंत रामकृष्णाच्या रूपाने, श्रीराम आणि श्रीकृष्णाच्या रूपाने पृथ्वी तलावरती आले तेव्हा सगळ्यांनाच त्यांचं दर्शन झालं. असं नाही की फक्त काही जणांना, ज्यांनी
केली आहे. मग त्यांच्या त्या ध्यानामध्ये त्यांना दर्शन आलं. सगळ्यांसाठी अयोध्येमधल्या सगळ्यांना रामचंद्रजी दिसत होते, मथुरेमधल्या द्वारकेमधल्या सगळ्यांनाच श्रीकृष्ण दिसत होते. परंतु हे जे आपण 4 गोष्टी बघितल्या, निर्गुण निराकार परमात्मा, सगुण निराकार ईश्वर, सगुण साकार भगवंत किंवा दृष्टिगोचर अवतार, या 4ही आपल्या समजण्याच्या गोष्टी आहेत. भगवंतामध्ये हा बदल नाही झालेला आहे. आपल्या समजण्यासाठी आपण त्याला खाली 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 आणले. नीट लक्षात द्या. आपण एखाद्या व्यक्तीला जेव्हा भेटतो तेव्हा बरेच वेळा असं होतं की आपण वेगळ्या कुठल्या तरी प्रसंगामध्ये भेटल्यामुळे आपल्याला त्या व्यक्तीच्या पूर्ण व्यक्तित्वाची जाणीव नसते. काय आज मराठी शब्द आठवतात, व्हेरी गुड. जसं आपण कोणाला एखाद्या लग्नामध्ये भेटलो तर कोणीतरी ओळख करून देते ना, अरे हा माझा मामे भाऊ, अरे अरे नमस्कार नमस्कार, म्हणजे काय आपण त्याचा मामे भाऊ म्हणून आपल्याला माहिती. आता तोच व्यक्ती दुसऱ्या कुठल्या तरी विषयामध्ये मोठा असू शकतो का नाही? म्हणजे मग आपल्याला त्या गोष्टीची जेव्हा जाणीव होते तेव्हा आपण काय म्हणतो, अरे मला माहितीच नव्हतं. काय तो व्यक्ती बदलला का? नाही, व्यक्ती नाही बदल. मग काय झालं? माझी समजून घेण्याची शक्ती बदलली किंवा माझं ज्ञान बदललं. जसं माझं ज्ञान वाढत जाईल तसं तसं मला त्याच व्यक्तीच्या अंतरंगाची ओळख व्हायला सुरुवात होईल. आणि जेव्हा ती ओळख होईल ना, मग आपण बाह्य गोष्टीला बोलणार नाही. मग कोणीतरी म्हणेल की अरे तो व्यक्ती कसा बोलतो, अरे तो बोलतो कसा ते महत्वाचं नाही, तो व्यक्ती आतमधनं कसा आहे ते बघा. का? मी बघितलंय. आता हे तुम्ही कसं सांगू शकता? अरे बाहेर नंतर तो रागवतोय, पण त्याच्या आतमध्ये प्रेम. तुम्ही आत गेलात. तोच व्यक्ती, एकच व्यक्ती 2 जणांना वेगवेगळं ज्ञान कसं? ते वेगवेगळं ज्ञान हे त्या 2 व्यक्तींच्या नुसार आहे, त्या मूळ व्यक्तीच्या नुसार नाही. भगवंतामध्ये काही बदल नाही झालेला आहे. निर्गुण निराकार परमात्मा ईश्वर बनला, ईश्वर भगवंत बनला, नाही, परमात्माच आहे. पण आपल्या समजण्याच्या स्तरानुसार त्याचं आपण हे वर्गीकरण केलेलं आहे. आता नीट लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा वेदांतामध्ये शास्त्रामध्ये असे वेगवेगळे प्रश्न वेगवेगळे वाक्य तुम्हाला दिसतील संतांच्या वाणीमध्ये पण, तेव्हा ती कुठल्या दृष्टीने ती ओळ लिहिलेली आहे याचं आपल्याला पूर्ण ज्ञान होणं खूप गरजेचं. तुम्ही तुकाराम महाराजांच्या किंवा इतर अनेक संतांच्या याच्यामध्ये तुम्ही बघाल की देव काही मंदिरात नाही. देव तर प्रत्येकाच्या काय म्हणतात आतमध्ये ना. बरेच बरेच तुम्हाला अशी ओळख दिसते. आता आपण काय करतो माहिती का, त्याचं ना अगदी शाब्दिक अर्थ बघ आणि आपण काय म्हणतो, देव मंदिरात नाही. अरे असं नाही म्हटलेलं आहे. तर कुठल्या स्तरावरती ते म्हणतायत? ते त्यांच्याबद्दल बोलतायत की जे लोक फक्त मंदिरातला देव शोधतात आणि विसरतात की लोकांमध्ये पण देव आहे. तोच देव म्हणजे काय, मी त्या मंदिरातल्या देवाची पूजा करणार आणि बाहेरच्या लोकांना हाडतूड करणार, अशा लोकांसाठी ते वाक्य आहे. तुम्ही त्यांना लिटरली नाही घ्यायचं. म्हणून काय, तुकाराम महाराजांच्या म्हणण्यानुसार सगळी मंदिरं बंद केली पाहिजे, अरे असं म्हणलीत का तुकाराम महाराज? मग त्यांनी कशाला यात्रा काढली असती तिकडनं तिकडे, जर त्यांना असं वाटत? कुठली गोष्ट कुठल्या स्तरावरती बोललेली हे समजून घेतलं. जेव्हा आपल्या धर्माबद्दल बोललं जातं की आपल्या धर्मामध्ये खूप सारे देव आहेत, लगेच आपल्या लक्षात आलं पाहिजे की ते खूप साऱ्या आकारांबद्दल बोलतात, खूप साऱ्या रूपांबद्दल बोलतात, देवांबद्दल नाही. कारण आपल्यासाठी देव एकच आहे, परमात्मा एकच आहे ना, निर्गुण निराकार. तो जेव्हा मायेशी संबंधित होतो तेव्हा ईश्वर बनतो, तो पण एकच आहे. तो ईश्वर जेव्हा वेगवेगळे आकार घेतो, त्या वेगवेगळी रूपांना तुम्ही देव म्हणत असाल तर तुम्ही म्हणाल की आमचे खूप देव आहेत. ठीक आहे, तुमच्या डोक्यामध्ये काय ट्यूब पेटली पाहिजे जेव्हा ते म्हणतात की खूप प्रकारचे देव आहेत, म्हणजे काय, एकाच देवाची खूप वेगवेगळी रूप आहेत. जो प्रत्येक व्यक्ती आपापल्या समजुतीनुसार आणि विश्वासानुसार त्या रूपाची पूजा अर्चना भजन साधना करत असतो. त्याला ते स्वातंत्र्य आहे आपल्या धर्मामध्ये की तुम्हाला जो जो देव आवडेल, म्हणजे जे रूप देवाचं तुम्हाला आवडेल त्या रूपाची तुम्ही साधना करा आणि तुम्ही त्या भगवंतापर्यंतच पोहोचणार. कुठल्या भगवंतापर्यंत हा प्रश्नच उद्भवत नाही. कुठल्या? का? कारण की भगवंत एकच आहे, रूप वेगवेगळी, रूप वेगवेगळे, भगवंत एकच.
त्यामुळे जेव्हा आपण देवाबद्दलच्या या गोष्टी सगळ्या ऐकतो तेव्हा लगेच आपलं आपलं काय म्हणता येईल, आपलं लक्ष कुठे गेलं पाहिजे, की कुठल्या स्तरावरती हे वाक्य बोलले. आता इथे समर्थ रामदास स्वामी काय करतायत? समर्थ रामदास स्वामी आपल्याला आपल्या स्तरावरनं वरच्या स्तरावरती नेण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे काय? आतापर्यंत 17 दशक ज्याने अभ्यासलेत त्याचा भगवंतावरती तर विश्वास आहे, अवतारावरती पण विश्वास आहे आणि त्या भगवंताच्या वेगवेगळ्या रूपांवरती पण विश्वास आहे. आणि म्हणून मग त्यांनी या रूपाच्या बद्दल पहिले सगळे श्लोक सांगितलेत, की या रूपाला नमस्कार, त्या रूपाला नमस्कार, ब्रह्माजींना नमस्कार, विष्णू, शिव, बनशंकरी आणि पांडुरंग या सगळ्यांना नमस्कार केले. राम, कृष्ण अवतारांना पण नमस्कार केले. तिथे पण तुम्ही बघा ऑर्डर त्यांनी एकदम मध्येच अवतार नाही घुसवलेत. सगळी रूपं झाल्यानंतर मग अवतारांकडे आलेत ते. हे सगळे संत त्या बाबतीत एकदम म्हणजे आपल्याला कळत नाही म्हणून आपल्याला वाटतं काहीतरी म्हणलेत. नाही, नाही, नाही. ते सगळं कारण आहे प्रत्येक गोष्टीला. कुठल्या ठिकाणी काय आहे. त्यांनी सुरुवात त्या गणपती सरस्वतीपासून केली, कारण की त्याच्या सुरुवातीला त्यांचंच कायम भजन केलं जातं. मग त्रिमूर्तीचं केलंय, मग खाली आले इंद्रदेव, यमराज वगैरे. आणि मग अजून आपल्या भूतळावरती महाराष्ट्रामध्ये आपण ज्यांना मानतो त्या सगळ्यांवर गेलेले आहेत. व्यंकटेश, बनशंकरी, भीम, खंडेराया, तुळजाभवानी, पांडुरंग, क्षेत्रपाळ वगैरे. आता या सगळ्यांमधनं त्यांना काय सांगायचंय? आता तुम्ही या सगळ्या देवतांची पूजा करता, त्यांना वेगवेगळे नैवेद्य अर्पण करता, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तो सगळा नैवेद्य घेणारा देव हा एकच आहे आणि तो म्हणजे प्रत्येकाचा अंतरात्मा आहे. म्हणजे काय? त्या सगुण साकार भगवंतापासून ते आपल्याला निर्गुण निराकार परमात्म्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न करतात. आता ही गोष्ट थोडीशी आपण शेवटच्या याच्यामध्ये आपण बघूया, की तो परमात्मा जो आहे ना, तो प्रत्येकाचा अंतरात्मा आहे. प्रत्येकाचा अंतरात्मा याचा अर्थ असा नाही की जेवढे लोक तेवढे भगवंत किंवा तेवढे परमात्मी असं काही नसतं. परमात्मा नित्य एकवचन. व्याकरणाच्या दृष्टीने बहुवचन असू शकतं, पण दर्शनाच्या दृष्टीने नाही. का? कारण की जर तो सगळ्यांचा आत्मा असेल तर तो एकच असला पाहिजे, तो वेगळा होऊन चालणारच नाही. का? कारण त्या परब्रह्माचं, त्या आत्म्याचं लक्षण उपनिषदांनी जे केलंय त्याच्यानुसार उपनिषद असं म्हणतं, सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. ब्रह्म काय? म्हणे सत्य. सत्य म्हणजे काय? त्रिकालाबाधितम सत्य, जे तिन्ही काळामध्ये कधी त्याचा बाध होत नाही, त्याचं कधी अस्तित्व संपत नाही. त्या अस्तित्वाला ब्रह्म म्हणले. ब्रह्माचं अस्तित्व नाहीये, जे अस्तित्व आहे त्यालाच ब्रह्म म्हणतात. जी क्षमता आहे ज्ञान प्राप्त करण्याची, ती ज्ञान प्राप्त करण्याची क्षमता ज्या ज्ञानामुळे आहे त्या ज्ञान रूपाला ब्रह्म म्हणले. ज्ञानम ब्रह्म. आणि अनंतम ब्रह्म, जे अनंत आहे, ज्याचा काही अंत नाही, त्याला ब्रह्म म्हणले. आता एक गोष्ट इथे लक्षात घ्या, कुठलीही गोष्ट जर अनंत असेल, समजा पहिली गोष्ट जर अनंत असेल, आणि तुम्ही म्हणाल की ही पहिली गोष्ट अनंत आहे आणि अजून एक गोष्ट आहे, दुसरी गोष्ट ती पण अनंत आहे, तर तुम्ही एक गडबड केली. का? दुसऱ्या गोष्टीच्या अस्तित्वाने पहिल्या गोष्टीची अनंतता नष्ट झाली. का? तुम्ही ज्यावेळी दुसरी गोष्ट आणली याचा अर्थ काय? पहिली गोष्ट इथं संपते, दुसरी गोष्ट इथं सुरू होते. पहिल्या गोष्टीचा तुम्ही अंत केला. अनंत एकच गोष्ट असू शकते, दोन गोष्टी अनंत नाही असू शकत. आणि जर तुम्ही असं म्हणाल की त्या दोन्ही गोष्टी अनंत आहेत, याचा अर्थ होतो त्या दोन्ही गोष्टी एकच आहेत, ज्याला तुम्ही दोन वेगवेगळ्या नावांनी सांगताय. का? कारण अनंत एकच असू शकतं, तेच अनंत असू शकतं. नाहीतर मग दुसरी गोष्ट जर असेल तर ती पहिली अनंत कशी राहील? आहे का नाही? टेक्निकल प्रॉब्लेम आहे का नाही? त्याच्यामुळे परमात्मा एकच आहे. त्याला वेगवेगळ्या प्रकारे बघितलं जाऊ शकतं, त्याच्यावरती वेगवेगळे आरोप केले जाऊ शकतात आणि म्हणून त्याला वेगवेगळ्या रूपांमध्ये बघितलं जाऊ शकतं. ते सगळं मान्य आहे, परंतु परमात्मा एकच आहे. आणि तो कुठे?
तर तो प्रत्येकाचा अंतरात्मा आहे. आता हा प्रश्न आपण देव काय आहे ते बघितलं, देव कुठे आहे? हा प्रश्न जेव्हा येतो की तो आत आहे का बाहेर आहे, का सगळीकडे आहे, का कुठेच नाही, तर ह्याच्यावर थोडासा विचार असा आपण केला पाहिजे की देव ना आत आहे ना बाहेर आहे. का? कारण की आत आणि बाहेर ही संकल्पनाच देवामध्ये नाही. परमात्म्याच्या बद्दल आपण जेव्हा बोलतोय आत आणि बाहेर म्हणजे काय, हे तुम्ही आत बाहेर कोणाच्या दृष्टीने म्हणताय? विचार करा बरं. आपण जेव्हा म्हणतो आत आहे, कशाच्या आत? अहो, एवढं पण माहित नाही का? आत म्हणजे घरात. हा, म्हणजे त्या घराला जे तुम्ही भिंती बांधलेत ना त्याच्यानुसार मग तुम्ही आता म्हणताय आत बाहेर. तू आला का? देशात आला, भारतात आला का तू? आता काय, भारताची जी तुम्ही सीमा आखली आहे ना त्याच्यानुसार तुम्ही आत बाहेर म्हणताय. आणि इथे जेव्हा हा प्रश्न विचारला जातो की भगवंत आत आहे का बाहेर, तुम्ही ही जी देहाची सीमा केली आहे ना त्याच्यानुसार म्हणताय आत बाहेर. आत बाहेर ही संकल्पना त्याच्यासाठी असेल की जो सगळीकडे नाही. जो सगळीकडे आहे त्याच्यासाठी आत बाहेर असा प्रश्नच नाहीये. उदाहरणार्थ, तुम्ही ज्या खोलीमध्ये बसलाय त्या खोलीमध्ये हवा आहे का नाही? जी हलत नाही तो प्रॉब्लेम आहे. हा, गरमी ठीक आहे, फॅन लावून हलवावी लागेल, पण हवा तर आहे का नाही? हवा तर आहे. घराच्या बाहेर हवा आहे का नाही? हो, खूप जास्त हवा आहे घराच्या बाहेर. आम्ही कायम असा प्रयत्न करत असतो की बाहेरची हवा आत कशी येईल आणि आतली हवा बाहेर कशी येईल. व्हेरी चांगली गोष्ट, पण मान्य आहे ना दोन्ही मध्ये हवा आहे. आता जर तुम्ही त्या हवेला प्रश्न विचारला की तू आत आहेस का बाहेर आहेस, तर ती हवा काय म्हणेल? अरे आत बाहेर काय, मी तर आहे. त्या हवेसाठी आत बाहेर हा प्रश्नच उद्भवत नाही. तसं बघायला गेलं तर हवा आत किंवा बाहेर नाहीये, आपण हवेमध्ये आहोत. आपलं घर हवेमध्ये. त्याच्या दृष्टीने आत बाहेर ही संकल्पना लागूच नाही होत. मग जर तुम्ही असा प्रश्न विचारला देव आत आहे का बाहेर, देव असं पण नाही म्हणता ना देव आत आहे म्हणजे काय बाहेर नाही का? बाहेर पण आहे. म्हणजेच काय, ती देवासाठी संकल्पना लागूच होत नाही. अत्र तत्र सर्वत्र, इथे तिथे सगळीकडे असा देव कसा असू शकतो? कारण की तो एकटाच आहे, त्याच्याशिवाय दुसरं काही नाहीच आहे. म्हणून ज्या प्रकारे प्रश्न विचारला त्याप्रमाणे उत्तर देता येईल, परंतु कुठल्याही प्रश्नाच्या उत्तराने खरोखर भगवंत काय आहे हे सांगितलंच नाही. तो आत आहे का? अरे आत तरी कसं म्हणणार? आत म्हणजे काय, शरीराच्या आतमध्ये. पण तो आत्मा जो आहे तो शरीराच्या आतमध्ये असं काही गरजेचं नाही ना, तो बाहेर पण असू शकतो. मग वेदजी असं का म्हणतात संत की तो आतमध्येच आहे? हे आपल्याला दाखवण्यासाठी की त्या भगवंताच्या भेटीसाठी आपल्याला कुठे बाहेर जायची गरज नाही. याचा अर्थ असा नाही की तो आपल्याला बाहेर भेटणार नाही, पण त्यासाठी बाहेर जायची गरजच नाहीये. तुम्ही जिथे बसलेले आहात त्या क्षणी त्या ठिकाणी भगवंताचं दर्शन आपल्याला होऊ शकतं. कसं? अंतरात्म्याच्या रूपामध्ये, त्या परमात्म्याच्या रूपामध्ये. म्हणून जेव्हा जेव्हा संत असं म्हणतात की तो काय राऊळी मंदिरी नांदतो देव हा आपुल्या अंतरी, याचा अर्थ काय? असं नाही अर्थ घ्यायचा की तो तिकडे नाहीये, नाही, तो अर्थ नाही. अर्थ काय की तो इथे पण आहे. त्याचा अनुभव मला इथेच या क्षणी होऊ शकतो आणि ते सत्य आहे. ज्या अंतरात्म्याचा अनुभव मला माझ्यामध्ये होणार आहे तोच अंतरात्मा सगळ्यांमध्ये. त्यामुळे एका अंतरात्म्याच्या दर्शनाने सर्व अंतरात्म्यांचं दर्शन होतं का? कारण सर्व अंतरात्मे असं काही नाहीच आहे, अंतरात्मा एक, भगवंत एकच आहे. त्याचं दर्शन, त्याचा अनुभव मला आत पण होऊ शकतो, बाहेर पण. येते का लक्षात? मग तुम्ही त्याला सातव्या आकाशामध्ये माना, वैकुंठामध्ये माना, मंदिरात माना, लोकांच्या हृदयात माना किंवा स्वतःच्या अंतरात्म्यामध्ये माना. तुमचा विश्वास, तुमचं ज्ञान तुमच्याकडे.
तुम्ही एखादा विश्वास आणि ज्ञानाने पुढे जाता म्हणून सगळ्यांनी त्या विश्वासाला मानलं पाहिजे असं जरुरी नाही. त्याचा आग्रह सोडला पाहिजे. मी सांगतोय ना, नाही तुम्ही सांगत असाल. तुमचं सांगणं तुमच्या. प्रत्येकाला आपापलं डोकं आहे, प्रत्येकाला आपापल्या डोक्याप्रमाणे करू. एका वरिष्ठ व्यक्तीच्या दृष्टीने आपण काय केलं पाहिजे, जो व्यक्ती ज्या काय म्हणता येईल आकलन क्षमतेमध्ये आहे, तिथून त्याला थोडंसं वरती कसं नेता येईल एवढाच प्रयत्न आपण केला पाहिजे, जर आपण त्या स्तरावरती, त्या जागेमध्ये, त्या पोझिशनमध्ये असू तर. शिक्षकाच्या दृष्टीने मी म्हणतोय. परंतु कुठल्याही व्यक्तीला ते जे मानतात ते चूक आहे आणि असं कधीच नाही सांगितलं पाहिजे. भगवंताने, श्रीकृष्णाने सांगितलंय, न बुद्धिभेदम जने अज्ञानां कर्मसंगम. उगीच कोणाला तरी कुठल्या तरी वेगळ्या स्तरावरचं उत्तर सांगून. संतांनी जे अभंग लिहिले ते संतांनी सगळ्या स्तरावरच्या लोकांसाठी लिहिले. आपण आपला स्तर ओळखून आपल्याला समजायला पाहिजे की कुठला अभंग माझ्यासाठी आणि कुठला लोकांसाठी. आपण उगीच त्याला सगळ्यांना सांगायची तुला कळलं ना, चुप राहा. का? कारण की तुझ्यासाठी. दुसऱ्यांना काय कळलंय ते त्यांच्यासाठी, प्रत्येकासाठी. देव सगळ्यांसाठी, संत सगळ्यांसाठी. ज्यांना ज्या स्तरावरती कळतं त्या स्तरावरती आपण राहायचं. जर आपल्यामध्ये अशी क्षमता असेल तर कुठल्याही व्यक्तीला किंवा आपल्या स्वतःला पण वरच्या स्तरावरती नेण्याचा प्रयत्न. बस. कोणालाही कधी कमी नाही लेखायचं आणि कोणालाही कधी चुकीचं नाही मान. ही एक साधी गोष्ट आपल्याला या समासाच्या दृष्टीने जाणून घेण्यासारखी आहे. ओके. जास्त मी इतर गोष्टींवरतीच बोललोय, मुख्य विषयावरती बोललेलं नाही, पण मला खात्री आहे की तुम्ही त्या मुख्य विषयावरती जाल. हा, परंतु तुम्ही एवढंच तुम्ही आजच्यासाठी. तुम्ही तुम्ही सांगितलेला विषयच मुख्य आहे की आपली निष्ठा आणि विचार कसा करायचा हे तुम्ही फार सुंदर समजावून सांगितलं. आपल्याला 1-2 मिनिटं आहेत. कोणाला प्रश्न विचारायचे असेल तर वेदना तुम्ही अनम्यूट करा आणि विचारत. तुम्ही हात वर करा, अनम्यूट करा. हा, मीनाताई सांगा. एक अनम्यूट करा. हा, सांगा. मला हा प्रश्न आहे की आपण सगुण आणि साकार परमेश्वर म्हणतो. आकार हा पण एक गुणच आहे. मग ते सगुणामध्ये यायला पाहिजे म्हणून वेगळ्यानी साकार म्हणायची जरूर आहे का सगुण परमेश्वराला? म्हणायची गरज आहे असं नाही. सगुण म्हणलं की त्याच्यामध्ये ते- साकार रूप पण येतं. तो भेद कशासाठी केलाय याचं कारण असं सांगतो मी तुम्हाला. आकार हा स्थूल धर्म आहे. गुण हे सूक्ष्म असू शकतात. सगुण साकारचा अर्थ होतो की जो सूक्ष्म आणि स्थूल दोन्ही स्तरावरती आहे. सगुण निराकार म्हणजे फक्त सूक्ष्म स्तरावरती, स्थूल स्तरावरती नाही. म्हणजे असं म्हणता येईल की सगुण निर्गुण हे पुरेस आहे. हा जो भेद आहे ना तो पुरेसा आहे. त्याला अजून नीट काय म्हणता येईल एक्सप्लेन करण्यासाठी त्यांनी निर्गुण निराकार, सगुण निराकार, सगुण साकार असे तो भेद केलेला आहे. अजून डिटेलमध्ये जाण्यासाठी सगुणामध्ये साकार रूप येतच. हे वेगळं सांगण्याची गरज. धन्यवाद. आणि कोणाला प्रश्न आहे? अरविंदजी तुम्हाला प्रश्न आहे का? डॉक्टर, मला वाटलं तुम्ही हात वर केला. हा, आणि कोणाला आहे का सांगा. पेजी एक प्रश्न आलाय की हा 23व्या ओळीमध्ये असं म्हटलंय की अनुसंधानाने पाप जळतं, त्या अनुसंधाना साधिसे जळोनी जाईजे किलमिशे, आणि त्यांनी ज्ञाननिष्ठा अंतर्निष्ठा होते. तर अनुसंधानाने पाप जातं हे याच्यावर तुम्ही सांगाल का, असा प्रश्न आला. हा, मी त्याच्या आधी ना 20वा श्लोक आहे. कोण देही काय करीतो, कोण देही काय भोगितो, भोगी त्यागी वीतरागी तो एकची आत्मा. कुठल्या देहामध्ये तो काय करतो, कुठल्या देहामध्ये तो काय भोगतो हे आपल्याला माहित नाही. परंतु जो भोगणार आहे, जो त्यागणार आहे आणि जो वीतरागी, वीतरागी म्हणजे ज्ञानी,
त्या तिन्ही मधला आत्मा एक आहे. याच्यामध्ये त्याचं काय म्हणता येईल वर्म दडलेलं आहे त्या पुढच्या श्लोकाचं. त्याच्यामध्ये पुढच्या श्लोकामध्ये काय म्हणले, जो अंतरात्म्याचं अनुसंधान करतो त्याची पाप नष्ट होतात. आता प्रश्न काय आहे, अशी खरीच पाप नष्ट होतात का? पाप नष्ट करण्यासाठी असं साधन असतं का? याचं एक सोपं उदाहरण देतो. पुण्य पाप ही संकल्पना जीवांसाठी आहे. जो जीव जसे कर्म करतो त्या कर्माचा फळ रूपाने त्याला पुण्य किंवा पाप मिळतं. पण समजा तो जीव भावच नसेल तर ते पुण्य पाप कोणाला जाणार? उदाहरण देतो. समजा एखाद्या व्यक्तीने एक गुन्हा केलाय आणि त्याला फाशीची शिक्षा झाली, परंतु ती फाशी लावण्याच्या आधी त्याचा नैसर्गिकरित्या मृत्यू झाला. नीट लक्षात घ्या. एखाद्याने गुन्हा केलाय, त्याने कोणातरी खून केलाय समजा, आणि म्हणून त्याला फाशीची शिक्षा झाली, परंतु त्या व्यक्तीला ती फाशी देण्याच्या आधीच त्याचा नैसर्गिकरित्या मृत्यू झाला. तर आता काय मृतदेहाला फाशी देणार का आपण? नाही. का? ज्या व्यक्तीने तो गुन्हा केला तो व्यक्तीच नाही तर गुन्हा पण नाही राहत. येते का लक्षात? तसंच ज्या जीवाने जे काही पुण्यकर्म पापकर्म केली ती सगळी कशाशी संबंधित आहेत? त्या जीवाशी संबंधित आहेत. समजा तो जीवच राहिला नाही तर पुण्य पापाचं काय होणार? म्हणून असं म्हणलं जातं की जेव्हा तो जीवभाव नष्ट होतो, जेव्हा कोणाला आपल्या परमात्म्याचं आपल्या आत्म्याचं अनुसंधान होतं, त्यावेळी ते पुण्य पाप नष्ट होतं. त्याने काही काय म्हणता येईल, त्यांनी आधी केलेलं सगळं नष्ट होतं म्हणजे ते त्याला लागू नाही होत. गुन्हा गुन्हाच राहतो, गुन्ह्याची शिक्षाच राहते, पण ती त्या व्यक्तीला लागू नाही होत. का? तो व्यक्तीच नाही तिथे. अनुसंधानासारे त्या अनुसंधानामध्ये ज्या व्यक्तीला ते अनुसंधान होतं ना, कुठलं अनुसंधान? की जो आत्मा एकच आत्मा आहे सगळ्यांच्या आतमध्ये, त्याचं अनुसंधान करणं म्हणजे काय? पुन्हा पुन्हा एखाद्या गोष्टीला एखाद्या गोष्टीशी एकरूप होणं. संधी म्हणजे एकरूप होणं. अणु म्हणजे परत परत. म्हणजे काय? त्या पूर्ण ज्ञाननिष्ठा जेव्हा त्याला होते की मीच तो परमात्मा आहे, सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, आणि तो तत्त्वमसी, तो अहम ब्रह्मास्मी, मी तो ब्रह्म आहे. ह्याचं जेव्हा त्याला ज्ञान, या ज्ञानामध्ये जेव्हा तो निष्ठ होतो ना, तेव्हा त्याचं पाप सगळं नष्ट होतं. का? कारण की जीवभाव नष्ट होतो. ते पाप ज्याशी संबंधित आहे तो संबंध नष्ट होतो. आता याच्यावर परत परत तुम्हाला सांगतो, याच्यावर त्याचं इतकं असं नाही बघायचं की हा म्हणजे काय करेन ना, मी खूप पाप करेन आणि मग आत्म्याला जाणून घेईन. अरे बाबा, ते पाप केल्यानंतर आत्म्याला जाणून घेणं सोपं नसतं. त्याच्यासाठी चित्तशुद्धी करावी लागते. आणि ते चित्तशुद्धी करण्यामध्ये तसंही बरीचशी पाप आपण मागे जी केली ती साफ होत असतात. त्यामुळे असं नाही विचार केला पाहिजे की खूप वाईट व्यक्ती आणि त्याला एकदम अंतरात्म्याचं दर्शन झालं आणि त्याचे पाप, तसं नसतं. इतकं साधं नसतं. त्याला त्या अंतरात्म्याची जाणीव होण्यासाठी, त्याचं ज्ञान होण्यासाठी आणि त्या ज्ञानेमध्ये निष्ठा येण्यासाठी तसंही त्याने ऑलरेडी बरीच सारी पाप स्वतःच धुतलेली साधनेतून. त्यामुळे मग अशा व्यक्तीची जी काही पाप शिल्लक असतील ती त्या ज्ञानाने नष्ट होतात. तर आपली वेळ संपली. तर वेदजी, तुम्ही तुमच्या बिझी स्केड्यूल मधनं वेळात वेळ काढून आमच्यासाठी आलात. वेदजींचे अनेक वेबिनार ते घेत असतात. आता तैत्तरीय उपनिषदावरती त्यांचे नवीन वेबिनार सुरू होणार आहेत. अशाच ओघवत्या भाषेत, सोप्या भाषेत ते घेतात. त्याचं तुम्ही सिफ चिन्मया इंटरनॅशनल फाउंडेशनच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला आणखी माहिती मिळेल. तर वेदजी, आपण पूर्णपद प्रार्थनेनं संपवतो. तर तसं तुम्ही. सर्वांना धन्यवाद. मला खूप दिवसानंतर मराठीमध्ये बोलण्याची संधी मिळाली आणि सगळ्यांनी एवढं ऐकून घेतलं. धन्यवाद अरविंदजी, खास करून तुमचे. हरिओम. ओम. अतिशय सुंदर झालं निरूपण. थँक्यू. हरिओम हरिओम हरिओम. अतिशय प्रार्थनेने सुंदर, शेवट करूया. अतिशय शुभ. ओम नमस्कार आणि पूर्णमद धन्यवाद. पूर्णमिदं पूर्णात् पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवा पूर्णमेवावशिष्यते.
ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. थँक्यू वेदजी. वेबसाईटचं नाव कोणीतरी विचारत होतं. हा मी पाठवतो त्यांना. CHINFO chinfo.org. चिन्मय ग्रुपवर इंटरनॅशनल फाउंडेशन. ग्रुपवर पोस्ट पोस्ट करतो. हो धन्यवाद. चालेल. हरि धन्यवाद. ओम.